यानंतरची बातमी करमाळ्यातून। करमाळ्यातील भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला आता एक नवीन वळण लागलंय। फसवणूक जादूटोणा प्रकरणामध्ये अविनाश कोतोलीकरला अटक करण्यात आली। अविनाश कोतोलीकर हा मंत्रालयामध्ये 2-3 मंत्र्यांच्या आमदारांच्या पाठपुराव्याचं सुद्धा काम करत होता, अशी सुद्धा माहिती समोर आलेली आहे। करमाळा तालुक्यातील घोटी येथील दिलीप राऊतांचा मुतखड्याचा त्रास दूर करण्यासाठी बंधू मनोहर भोसलेने 41,000 रुपये घेतले। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच राऊत यांच्या फिर्यादीवरून मनोहर भोसले, शिवाजी वाघमारे, आप्पा जाधव आणि घोटी येथे मठातील सेवेकरी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला होता आणि आता याच गुन्ह्यामध्ये अविनाश कोतोलीकरला सुद्धा आरोपी करण्यात आल्यानं प्रकरणाला नवं वळण मिळालं। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊया। संतोष कुलकर्णी माझे सहकारी माझ्यासोबत आहेत। संतोष, अविनाश कोतोलीकर हा नेमका कोण आहे आणि याच्यावरती आता सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे? तो मंत्रालयामध्ये 2-3 आमदारांचा पाठपुराव्याचं सुद्धा काम करायचा आणि त्यांच्यासोबत सुद्धा त्यानं काम केलेलं आहे। कोण आहे हा माणूस? हा अविनाश कोतोलीकर हा पूर्वीच्या आमदारांचा 2-3 आमदारांसाठी मंत्रालयाची त्यांची जी कामं असतात त्या कामाचा पाठपुरावा करणारी ही व्यक्ती आहे आणि याच्या विरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिलीप आदिनाथ राऊत यांनी करमाळा पोलिसांमध्ये बंधू मनोहर भोसले विरुद्ध आर्थिक फसवणूक आणि बाहेरवसा काढण्यासाठी तंत्रमंत्राचा वापर केला अशी फिर्याद दाखल केली होती। त्या फिर्यादीवरून मनोहर भोसलेच्या चौघांविरुद्ध फसवणूक आणि जादूटोणा प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच गुन्ह्यात आता अविनाश कोतोलीकर याला अटक करण्यात आलेली आहे। नेमका त्या प्रकरणाशी अविनाशचा काय संबंध होता, कशा प्रकारे त्यांनी यात सहभाग नोंदवला होता, आता पोलीस अधिक तपास करत आहे। मात्र अविनाश कोतोलीकरला अटक केल्यामुळे या प्रकरणाला नवीन वळण लागलेलं आहे। सर नक्कीच, पण संतोष, आणखी किती जणांपर्यंत पोलीस पोहोचलेले आहेत? आणखी कोणाची नावं या प्रकरणी समोर येण्याची शक्यता आहे का? अगदी थोडक्यात। हो, अविनाश कोतोलीकरला अटक केल्यामुळे आता याची साखळी मोठी असू शकते असं पोलिसांचा अंदाज आहे आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला असून जे कोणी यात सहभागी असेल त्यांना लवकरात लवकर अटक करू असं पोलीस प्रशासनाचं सांगणं आहे। नक्कीच, धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।